मागील 10-15 दिवसात सिद्धेश्वर तलावातील मासे व कासव यांचा काही कारणांमुळे मृत्यू होत असल्याबाबतची बाब निदर्शनास आली। तलावातील पाण्याचा पीएच कमी झाल्याने पाण्यातील जीवांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। तरी तलावातील पाण्याची शुद्धता व गुणवत्ता वाढवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एका एजन्सीची नियुक्ती करून कृती आराखडा सादर करावा आणि ते काम सुरू करण्याचे आदेश 15 जून 2025 पर्यंत द्यावेत असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सिद्धेश्वर तलावातील मासे व कासव यांच्या मृत्यूच्या कारणाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते। यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, रवी पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, नगर अभियंता सारिका अकुलवार, सार्वजनिक अभियंता व्यंकटेश चौबे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यटन विकास अंतर्गत सिद्धेश्वर तलावातील पाण्याची शुद्धता वाढवण्यासाठी एका खासगी एजन्सीची नियुक्ती करावी। एरिएशन ट्रीटमेंटच्या माध्यमातून पाण्याची शुद्धता करून ऑक्सिजनचे प्रमाण वाढवावे, ज्यामुळे मासे, कासव व अन्य जलजीवांना धोका होणार नाही। त्यासाठी एक कृती आराखडा तयार करून 15 जून 2025 पर्यंत त्याचे काम सुरू होईल याची खात्री करावी, असेही त्यांनी सूचित केले। प्रारंभी या बैठकीमागील काही दिवसांपासून सिद्धेश्वर तलावातील मासे आणि कासव यांच्या मृत्यू होत असल्याच्या घटना निदर्शनास आल्या होत्या। त्यांच्या मृत्यूच्या कारणांची चर्चा होऊन पाण्याची अमलता वाढल्याने मासे आणि कासवांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती बैठकीत देण्यात आली।